तर बघा इथे ना तनू बघा कशी झोपली. तनूला राग आलाय तर तनूला लागतो आहे मोबाईल, कारण की आमची आहे टी व्ही बंद. तर देखो कशी झोपली बघा तनू. ए उठ 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 उठ. तर राग आलाय. रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू. उठली का? आणि ते बघा ते ना काय ते रम्मी ते पत्ते ना, तर ते आमच्या घरात नाही बरं. तर ते ना तनुने बाहेर पडलेले होते टेरिसवरती. कोणत्या मुलांनी टाकले होते काय माहिती, तर तनुने येचून आणले ते खेळायला. तर तिला बोलले मी बाहेर फेक, तर केव्हा फेकती काय माहिती. आता ती खेळत होती, तिला वाटलं काही नवीनच आहे. तर मला वाटलं तुम्ही बोलशाल की काय घरामध्ये कोण खेळता येतं. आम्ही नाही खेळत बाबा, तनूने आणले ते खेळायला. तर हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला पाहिजे. तर मी माहिती आहे का, थोडी आज साडी ना, ही खूप दिवसाची ठेवलेली साडी आहे, लग्न झाल्याच्या बादची साडी ही. तर नवीनच लग्न झालं तर तेव्हाची. तर मी ना हिला जास्त नेसत नाही, मला नाही आवडत. तर आज मी नेसली आणि मला बनवायच्या होत्या रील, कारण की आज ना मस्त आभाळ आलेलं होतं. आणि आभाळ आलं ना वरती तर मस्त शांत वातावरण असतं, थंड वातावरण असतं. तर मला असं वाटलं की चला आता मस्त रील करू आपण. तर काय झालं मी तयारी केली, मोबाईल चार्जला लावला. असं वाटलं की 5-10 मिनटं ठेवा, मोबाईल चार्ज झालं का, मोबाईल चार्ज झाला की मग मी जाईल वरती आणि व्हिडिओ बनवेल. तर काय झालं, लगेच ऊन पडायला लागलं. अरे सगळा मूड गेला माझा, माहिती आहे का. सगळं डिस्टर्ब झाले मी. काय इकडं बाहेर बसावं तर सगळे आजूबाजूला लोक राहतात आणि ते मला नाही आवडत ते रील करायला. त्यांना लोकांना वाटतं ही काय चाली, हिचे काय येडे चाळे चाली आहे. तर मला नाही आवडत. तर मी घरामध्ये बसले आणि आता काही शॉर्ट व्हिडिओ रील बनवल्या आणि आता बोलले की थोडंसं लॉंग व्हिडिओ शूट करावं, कारण की उद्या अपलोड करावं लागेल मला. कारण की आज तर मी अपलोड नाही केला, पण उद्या मला नक्की अपलोड करावं लागेल व्हिडिओ लॉंग. तर मला बोलायचं होतं की बघा, काही लेडीज अशा पण आहे, सगळ्या सारख्या नाही आहे, पण काही आहे की ज्या लेडीज समजा नवऱ्याला तिच्या पुढं पेमेंट आहे त्या लेडीजचं, तर त्या खूप असं दाखवतात की आमचा खूप जीव आहे नवऱ्यामध्ये, आणि ते स्टेटस ठेवणं किंवा काही. तर मला एकच बोलायचं आहे की फक्त तुमच्या नवऱ्याकडे पैसे नसू द्या आणि त्यांचा जॉब गेला किंवा काही, आणि ते जर घरी बसले ना, आणि काही नवरे बिलकुल काम पण नाही करत, तर त्या बायका बघा नवऱ्याला जरा पण अजिबात पण व्यवस्थित बघत नाही आणि खूप भांडणं होतात त्यांच्या घरामध्ये. तर आमच्या सारख्या लेडीज बघा, आमच्या लग्नाला झाले आता 10 वर्ष. आमच्या लग्नाला म्हणजे माझ्या लग्नाला झाले 10 वर्ष. तर आम्ही जसं लग्न झालं तसं त्रास काढतोय पैशाची. चला आज व्यवस्थित होईल, उद्या व्यवस्थित होईल. नवऱ्याला सपोर्ट पण करतोय, नवऱ्याला साथ पण देतोय, आणि जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही राहण्याचा प्रयत्न करतो. आज जर एकच भाजी बनवायची तर एकच भाजी बनवायची आणि तीच खायची. तर आज 10 रुपयाची भाजी घेतली तर उद्या 10 रुपये आपल्याला हे कामं आले पाहिजेत. उद्याची भाजी याच्यात झाली पाहिजेत, उद्याचा दिवस याच्यात निघला पाहिजेत. तर अशा हेतूने आम्ही वागत असतो. तर त्या लेडीजला फक्त मला एकच सांगायचं आहे की फक्त तुमच्या नवऱ्याजवळ पैसे नसू द्या आणि घरात तुम्ही आमच्यासारखी तंगी काढून दाखवा, मग मानलं तुम्हाला खरंच. तर असं जेव्हा नवऱ्याजवळ पैसे असले तेव्हा नवऱ्याला तर कोणी पण जीव लावू शकतो, पण जेव्हा नवऱ्याजवळ पैसे नसले तेव्हा नवऱ्याला जीव लावून दाखवा आणि नवऱ्याच्या सुखादुःखात साथ देऊन दाखवा, मग मानल तुम्हाला. तर मला असं कोणाला काही म्हणजे बोलायचं नाही, पण असं आहे की त्या खूपच असं नाही का, व्हिडिओ मी रील बघते तर त्या रीलवरती माझा नवरा म्हणजे असं तसं असं मस्त लिहतात, त्याच्यावरती टाकतात. तर असं वाटतं की बापरे, यांचा किती जीव आहे नवऱ्यामध्ये. आणि
पाहिलं तर नवरे इतके खुश ठेवतात, त्यांना रुपयाचं टेन्शन नाही, मस्त ड्युट्याला आहे, खूप पैसा कमावतात, जशी म्हणली तशी चप्पल सँडल, जशी म्हणली तशी साडी, असे सगळे हाऊस त्यांची पूर्ण करतात. मग एवढी हाऊस जर पूर्ण केली तर कोणती बायको जीवनी लावणार आणि कोणती बायको चांगलं खायला देणार नाही, व्यवस्थित स्वयंपाक करणार नाही. तर आम्ही पण व्यवस्थित राहतो, व्यवस्थित स्वयंपाक पाणी करतो, व्यवस्थित आतापर्यंत संसार टिकवला आहे आम्ही आणि अजून पण पुढं टिकवतच राहणार आहे. हात तर माझा खूप दुखला आहे. असं होतं आहे माझा ना, एका हातामध्ये मोबाईल पकडावा लागतो. हा मोबाईल माझा समोर, याच्यात मी हात पकडला आहे मोबाईल, म्हणजे हातामध्ये मोबाईल पकडला आहे, तर खूप त्रास होतो आहे मला, दुखतो आहे माझा हात. आता लय झालं तर मी 2 मिनटं फक्त मोबाईल हातात ठेवू शकते, नंतर माझा हात कामातून जातो. तरी पण बघा मी प्रयत्न करते की चला आज व्ह्यूज वाढल, उद्या व्ह्यूज वाढल, तर व्ह्यूज काही वाढायना नाही, वॉच टाईम माझा घटतोय. तर हेच मला बोलायचं होतं की खूप काही काही लेडीज खूप मोठेपणा दाखवतात, आणि तर असं तर पैसे असले नवऱ्यापाशी तर कोणी पण माझा नवरा असा, माझा नवरा तसा असं बोलतात. पण जेव्हा रिअलमध्ये नवरा एकदम असा, नवऱ्याजवळ रुपया पण नाही आणि सतत नवरा असा, कोणाचा नवरा समजा बिलकुल बी काम करत नाही कोणाचं काही, तर त्या पिरियडमध्ये फक्त नवऱ्याला साथ देऊन बघा आणि नवऱ्यासोबत राहा, तर आम्ही खरंच मनापासून संसार करण्याचा प्रयत्न करतो आणि संसार सुधारण्याचा पण प्रयत्न करतो. तर आज वाईट दिवस आहे, उद्या छान दिवस येईल या आशेने आम्ही जगत राहतो. तर यालाच रिअल संसार बोलतात आणि यालाच खरं नवरा बायको बोलतात. हात गेला होता माझा कानातून, अरे. तर बघा खूप असे प्रसंग येत असतात, अडचणी येत असतात, पण त्या अडचणीला तोंड पण द्यावं लागतं आणि नवऱ्यासोबत उभं राहावं लागतं. तर तसं आम्ही करतो, खूप त्रास काढून पुढं जात आहे आम्ही. तर एवढंच मला बोलायचं होतं, काही जास्त बोलत नाही. आणि तनूला राग आला इथं. अरे तनू, कशी झोपली तू? सगळा पसारा करून ठेवलाय तनूने रूम मध्ये. तर चला मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.